तुम्हाला उड्डाण घेण्यापासून कोणीही रोखत नाही आहे, कोणीही थांबवत नाही आहे. तुम्ही अशी आकाशामध्ये इतकी उड्डाण घ्या की पतंगासारखी झेप घ्या आणि आकाशाला गवस निघाला. कारण आकाश काय कोणाच्या मालकीचं नाही आहे ना, ते प्रत्येकाला आपण कशी गवस निघाला ते त्याच्या टॅलेंटवरती आहे. तुम्हाला एक सांगू का, दुनियामध्ये एवढा पैसा आहे, फक्त पैसा घेणाऱ्याची झोळी ही फाटली नाही पाहिजे. काय, पैसा घेणाऱ्याची झोळी कधी फाटली नाही पाहिजे. परंतु पैसा काय आपला फुकट कोणी देणार नाही आहे. ज्याच्या टॅलेंटवरतीच पैसा भेटणार आहे. तुम्ही कसं काम करताय कसं नाही. समजा आपण एक्झाम्पल देऊ का, डॉक्टर, इंजिनियर आणि प्लंबर म्हणा, कोणीही म्हणा, आपण त्याचं कर्तृत्व, जर एखादा नळाचा प्रॉब्लेम असेल तर प्लंबरने जर चांगलं काम केलं तर आपण त्याला टिप म्हणून ₹2 जास्त देतो. तसेच एकदम तुम्हाला गावठी भाषा समजून असं सांगते, आपण जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि जर आपल्याला वेटरची सुविधा आवडली त्याला आपण गपचूप ₹2 का टिप देतो का नाही. आपल्याला त्याचं टॅलेंट आवडलेलं आहे, त्याचं कर्तृत्व आवडलेलं आहे. आणि अजून एक सांगू का तुम्हाला, समजा आता 2 डॉक्टर आहेत आणि हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आला आणि एक डॉक्टर घेतोय ₹5,00,000, एक डॉक्टर घेतोय ₹2,00,000, तर तुम्ही कुणाकडे जाता बरं सांगा तुम्हीच. तुम्ही म्हणता आम्ही 2,00,000वाल्याकडे जाऊ. नाही, ज्याला माइंडसेट चांगला आहे त्याचा, तो म्हणून मी 5,00,000वाल्याकडेच जाणार. कारण का, त्याचं कर्तृत्व चांगलं आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे आणि त्याचा टॅलेंट चांगला आहे. कारण की तो मेन म्हणजे हार्ट म्हणजे एवढा नाजूक अवयव आहे. आपल्या हार्टचा जर प्रॉब्लेम असेल ना तर माणूस काय म्हणतं, पैसे जाऊ दे, काय पैसे जाऊ दे पण माणूस नीट झाला पाहिजे. मग आपण 2,00,000वाल्याकडे न जाता 5,00,000वाल्याकडे जातो. म्हणून ह्या दुनियेमध्ये इतका पैसा आहे की दुनिया पैसा द्यायलाच बसली, पण ते फुकट तुम्हाला वाटणार नाही. ज्याचा टॅलेंट, कर्तृत्व आणि मेहनत तुम्ही जर फुकट म्हणले आम्हाला पैसा द्या, कोणीच तुम्हाला ₹1 भी घालणार नाही. वाटलं अनुभव घेऊन बघा. तसं तुम्ही कर्तृत्व आणि टॅलेंट तुम्ही दाखवा, स्वतःहून तुम्हाला कॉल येणार की असं काम आहे, तुम्ही येऊ शकता का. म्हणजे एक बिझी माणूस म्हणून आणि बिझनेसमॅन म्हणून तुम्ही होऊ शकता. म्हणून आकाशाला गवसणी जरूर घ्या, पण आपलं टॅलेंट, कर्तृत्व आणि मेहनत दाखवून नक्कीच बिझनेसमध्ये यशस्वी व्हा.